ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे खरातच्या सोबत ओळख झाली। भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिलंय। ओळखीच्या लोकांना या प्रकरणामध्ये गुंतवणं चुकीचं आहे। अशोक खरातच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय। तर शिक्षेबाबत न्यायालय योग्य तो निर्णय घेईल असंही केसरकर यांनी म्हटलंय। त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं। एक फोटो जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, श्रीकांतजी आहेत, मी आहे। हा जो फोटो आहे तो ईशानेश्वर मंदिराच्यासाठी कॅप्टन खरात हे रस्त्याची मागणी करण्यासाठी मुंबईला आलेले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे। हा रस्ता तयार सुद्धा झालाय, कोणीतरी जाऊन तो बघू शकतो। शेवटी ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे मी स्वतः देवभक्त असल्यामुळे आणि शिर्डीला जात असताना वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे। परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत। कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे आणि अतिशय घृणास्पद अशा एका आरोपाच्या संदर्भात ही अटक आहे। त्याचा निषेध मी निश्चितपणे करतो, परंतु त्या संदर्भात जे काही चौकशी असेल आणि जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल। तर शिक्षण खात्याचे निर्णय देखील खरात हा भोंदूबाबा घेत होता असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातच सर्व निर्णय घेत होता असा आरोपही राऊतांनी केला। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दीपक केसरकरांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याचं अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या आणि इतर कामासंदर्भात हे बाबा स्वतः लक्ष घालून अनेक अधिकाऱ्यांना बदल्या किंवा बढत्या देण्यास दीपक केसरकरांना भाग पाडत होते। त्यामुळे शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि दीपक केसरकरांसारखे लोक जर अजूनही त्या भोंदूबाबाचं समर्थन करणार असतील तर माझा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांना, तुम्ही भोंदूबाबाचे आश्रयदाते आहात याचा अर्थ। दीपक केसरकरची पक्षातून हकालपट्टी करा तुम्ही, तुमच्या गटातून, पक्ष नाहीच आहे तुमच्या गटातून, करायलाच पाहिजे। तुम्ही स्वतः तिकडे जात येत होता, तुझ्याच्या मुख्यमंत्री म्हणून केलेले आहे, तुम्ही स्वतःही प्रायश्चित घेतलं पाहिजे। नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय अधिकार आहे की नाही? तुम्ही एक बळी घेतला त्या महिलेचा, आयोगाच्या अध्यक्षा, पण जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार?